राहुड येथे लाडक्या शुभम बैलावर सातबारा कोरा करा व इडापिडा जाऊ दे आणि बळीचे राज्य येऊ दे असे घोषवाक्य बैलाच्या पाठीवर लिहून सरकारचा निषेध करत बैलपोळा सण शेतकऱ्यांनी साजरा केला। वर्षभर राबराब राबणाऱ्या सर्जा राजा यांचा सण म्हणजे बैलपोळा आणि या बैलपोळा निमित्त नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका मौजे राहुड गावात बैलपोळा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। शेतकऱ्यांनी या सणाद्वारे आपल्या लाडक्या शुभम नावाच्या बैलाच्या पाठीवर सातबारा कोरा करा व इडापिडा जाऊ दे बळीचे राज्य येऊ दे असे घोषवाक्य लिहून शासनाचा निषेध करण्यात आला। तर यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर हे असून व राहुड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारचा निषेध नोंदवला। यावेळी शेतकरी नामदेव पवार हरिनिकम व प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी गणेश निंबाळकर, खंडेराव सोमवंशी, नामदेव पवार, श्रावण सूर्यवंशी, हरिनिकम, अंबादास सोमवंशी, हिरामन निकम, संतोष कदम, भारत पवार, विकास निकम, समाधान पवार, संजय पवार, साहेबराव पवार, कारभारी सूर्यवंशी, सचिन हिरे, विजय पवार, मनोहर कदम, सुनील पवार, माणिक जाधव, पांडुरंग सोमवंशी, भारत सोमवंशी, चंद्रकांत निकम, विजय पवार, खंडू निकम आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपला सर्जा राजा सोबत पोळा सण साजरा केला। यावेळी या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आज पोळा हा सण साजरा होत आहे। त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील राहुड या ठिकाणी एक पोळा सण वेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे। त्याच अनुषंगाने या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाला भाव जो शासनाने योग्य दिला नाही त्या अनुषंगाने त्यांनी पोळा हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे। त्याच अनुषंगाने आपण चांदवड तालुक्यातील राहुड या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांच्याशी संपर्क साधणार। दादा, काय सांगाल तुम्ही? सांगायचं तर निवडणुकीच्या अगोदर आश्वासनं देणारे नेते आणि निवडणुकांनंतर प्रत्यक्षात अंमल होणाऱ्या घोषणा यात खूप मोठा तफावत आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चांदवडच्या सभेमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा, त्यानंतर 1 रुपयात पीक विमा, त्यानंतर नुकसान भरपाई जी आहे ती निवडणुकीच्या पुरती फक्त हेक्टरी 27,000 केली आणि निवडणुका झाल्यानंतर लगेच तीच नुकसान भरपाई हेक्टरी 18,000 केली। तोच पीक विमा आज 1 रुपयात बंद करण्यात आला आणि सातबारा कोराची घोषणा तर त्यांना आठवेनाच, म्हणून ती आठवण द्यायची आज वेळ आमच्या एवढ्या पवित्र सणाच्या दिवशी आली आहे का आमचा पवित्र असा शेतकऱ्याचा साथीदार नंदीच्या पाठीवरती आम्ही एक घोषणा लिहून का सातबारा कोरा करा किंवा शासनाला त्या नंदीच्या मार्फत तरी जाग येईल ही आमची माफक अपेक्षा आहे आणि या शेतकऱ्यांचा सातबारा सरकारने कोरा करावा ही आमची विनंती आहे। त्याचप्रमाणे काही परत शेतकरी आहे आपल्यासोबत। काय दादा, काय सांगाल? मला एक म्हणायचं आहे, तुम्ही देशाला कृषीप्रधान देश बोलता आणि त्याच शेतकऱ्यांना तुम्ही आंदोलन करायला लावता, असं का हो? काय कारण आहे असं? तुमचे धोरणं कुठे गेले? ज्यावेळेस तुमच्या प्रचार सभा होता त्यावेळेस तुम्हीच स्वतः येऊन बोलायचं सातबारा कोरा कोरा आणि आता शेतकऱ्यांना आंदोलन करायची गरजच नाही पडली पाहिजे। तुम्ही तुमच्या वचनाला कटिबद्ध राहा ना। तुमचे रासायनिक खते बिबियाणे दुप्पट नाही तिप्पट महागाई केलं तुम्ही त्याच्या शेतकऱ्यांची माल माझ्यामध्ये 1998, 97, 98 पासून तेच आहे, ते पण आता पण तेच आहे आणि तुमचे धोरणं आता कुठे गेले? मला हे विचारायचं आहे की तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना आंदोलनाची गरजच नाही पडली पाहिजे। तुम्ही स्वतःहून आम्ही प्रचार सभामध्ये आमच्या धोरणात हे बोललेलो होतो, तुम्ही आता आम्ही सरसकट कर्जमाफी करतोय। तुम्हाला लाडके बहीण तुमच्या म्हणजे मतांच्या याच्यासाठी तुम्हाला लाडके बहिणीचं धोरण आखता येतं आणि शेतकऱ्यांना बजेट किती हो शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आणि लाडके बहिणीचं बजेट किती आहे? तुम्ही सांगा ना आकडेवारी। म्हणजे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही लाडके बहिणी योजना अनेक योजना या आखणार आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही तर एक तिळमात्र पाऊल उचलणार नाही। हे तुम्ही सरसर फसवणूक करताय। यापेक्षा तुम्ही कृषीप्रधानपेक्षा काय म्हणतो आपण फसवणूक असणारा देश असं हे करा ना लागू तुम्ही डायरेक्ट। हे चुकीचं आहे। सरकारने काही धोरणं बदलली पाहिजे आणि ही चुकीच्या गोष्टी ह्या बंद झाल्या पाहिजे किंवा मग सर्व शेतकऱ्यांनी एक ठरवलं पाहिजे एक सरळ नोटा चालवा, तर शेतकऱ्यांचे जे काही लोक असतील त्यांना विधानसभेत निवडून आणा, ते त्यांचा आवाज तिथं मांडतील आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या कायदे वगैरे काय जे असतील ते मंजूर करून घेतील। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये एक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत, त्यांची संपर्क साधणार। दादा,
या शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी बैलपोळ्याच्या निमित्ताने आंदोलन केलेलं आहे, ते काय सांगाल? खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी बैलाच्या पाठीवरती हा निरोप सरकारला पाठवण्याचं ठरवलं। आता सरकार गाढवासारखं का वागतं हे कळत नाही आहे। यांना बैलाच्या पाठीवर निरोप का द्यावा लागला? तर तुम्ही बोलले होते, तुम्ही चांदवडमध्ये येऊन किंबहुना संबंध महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सभा घेत फिरत होते आणि सांगत होते शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोरा कोरा। खालच्या एकाही पब्लिकची ती मागणी नसताना तुम्ही का केलं? कारण तुम्हाला जाणीव आहे या शेतकऱ्याचा कर्जबाजारी होण्याचा जो प्रसंग आहे हा त्यांच्या हस्तक्षेपामुळे येतो, म्हणून कदाचित त्यांच्या अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या पद्धतीनं त्यांच्या अंतराला माहिती आहे ना का आपण यांना हस्तक्षेप केल्यामुळे हे कर्जबाजारी झाले, म्हणून त्यांनी 14, 19 आणि 24च्या निवडणुकीत या ठिकाणी अभिवचनं देत गेले आणि त्या अभिवचनांना त्यांनी प्रामाणिक न राहिल्यामुळं आज शेतकऱ्याच्या उतार्यावरती कर्जाचे डोंगरच्या डोंगर वाढत आहे। याला कारणीभूत तुम्ही आहात, मग त्यातनं सोडवणूकही तुम्हालाच करावी लागेल। हे तुम्हाला सरकार म्हणून ती जी लत लागलेली आहे ना, ती सरकार म्हणून लत जर तुम्ही शेतकऱ्याला व्यवस्थित सांभाळलं नाही तर वारंवार त्याच्या संसारात हस्तक्षेप करत राहिला तर तुम्हाला सरकारात काय घरात सुद्धा शेतकरी ठेवणार नाही। हा इशारा या बैलाच्या पाठीवरती, हा बैल म्हणजे काय, त्याच्या मेहनतीचा त्याच्या बळाचं द्योतक आहे, त्या बळाच्या मेहनतीच्या द्योतकाच्या जोरावरती तो तुम्हाला सूचित करू इच्छितोय। काय सूचित करू इच्छित आहे? सावध व्हा, माझ्याशी प्रामाणिक वागा। अप्रामाणिक वागाल, लोकसभेला जसा झटका दिला ना तसाच आता देतील ते। निवडणुकात तुमचा देव निवडणुकातच लपलेला आहे, तो राम काढून घेण्याची शेतकऱ्यामध्ये जबरदस्त ताकद आहे। तुम्ही त्याला तो राम काढून घ्यायला भाग पाडू नका, हा इशारा या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी बैलाच्या पाठीवरती लिहून दिला आहे। सगळ्या शेतकऱ्यांचं, या राहुड गावातल्या आणि सगळ्याच शेतकऱ्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांना हे बळ दिलं पाहिजे आणि देऊच। त्याचप्रमाणे या ठिकाणचा जो आढावा घेतला त्या संदर्भात सांगेल का 12ही महिने सर्जा राजा हा कष्ट करतो, त्याच अनुषंगाने या सगळे शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही, त्या ठिकाणी आंदोलन करून शासनाला याची जाग देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेले आहे। DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। DJ महाराष्ट्र न्यूजसाठी संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 07।